नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अमावस्येच्या काळात मनाची स्थिती, निर्णय क्षमता आणि नातेसंबंध यांवर अनेकांचा विशेष भर असतो. अशा वेळी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय किंवा चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास नंतर अडचणी निर्माण करू शकतो. आज आपण अशा 3 प्रकारच्या व्यक्तींविषयी बोलणार आहोत, ज्यांच्याशी या काळात विशेष सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे ठरू शकते. हा कोणताही निश्चित भविष्यवाणीचा दावा नाही, तर ज्योतिषीय श्रद्धा आणि जीवन अनुभवांवर आधारित मार्गदर्शन आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. अमावस्येचे महत्त्व. अनेक भक्त हिंदू परंपरेमध्ये अमावस्या ही आत्मपरीक्षण, प्रार्थना, संयम आणि नवीन सुरुवातीसाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी उतावळे निर्णय, अनावश्यक वाद किंवा कोणावरही अंधाळा विश्वास ठेवणे टाळावे, अशी श्रद्धा आहे. कुंभ राशीचे लोक स्वभावाने बुद्धिमान, मदतीला धावून जाणारे आणि विश्वासू असतात, पण याच स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. पहिली व्यक्ती, गोड बोलून स्वार्थ साधणारी व्यक्ती. प्रत्येक आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी फक्त गरज असताना संपर्क करते. ती सतत तुमचे कौतुक करेल, तुम्हाला विशेष असल्याची भावना देईल, पण ही वेळ आली की स्वतःचा फायदा करून येईल. अमावस्येच्या आसपास जर कुणी अचानक मोठी आर्थिक मदत, भागीदारी, कर्ज, गुंतवणूक किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यास भाग पाडत असेल तर घाई करू नका. शांतपणे विचार करा, कागदपत्रे वाचा, विश्वासू लोकांचा सल्ला घ्या. दुसरी व्यक्ती, अफवा आणि नकारात्मकता पसरवणारी व्यक्ती. काही लोकांचे कामच असते एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी भांडण लावणे. ते म्हणतील, तो तुझ्याबद्दल असे बोलत होता, तिला तुझा हेवा वाटतो, तुझ्या मागे मोठा कट सुरू आहे. अशा वेळी प्रत्येक गोष्ट खरी मानू नका. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात एकीव गोष्टीवर निर्णय घेणे टाळावे. वाद वाढवण्यापेक्षा सत्य जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तिसरी व्यक्ती, वारंवार खोटे आश्वासन देणारी व्यक्ती. जी व्यक्ती अनेकदा बोलूनही शब्द पाळत नाही, वेळोवेळी फक्त आश्वासन देते पण कृती करत नाही, अशा व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवताना विचार करा, कारण विश्वास हा शब्दांनी नाही तर कृतींनी कमावला जातो. अमावस्येला काय करावे? या दिवशी शक्य असल्यास सकाळी स्नान करून ईश्वराची प्रार्थना करा. आपल्या कुलदैवत, इष्टदैवत किंवा श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. गरजूंना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. राग, मत्सर आणि कटुता कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. भावनेच्या भरात मोठा निर्णय घेऊ नका. अनोळखी व्यक्तींना आर्थिक माहिती देऊ नका. वाद वाढवणाऱ्या चर्चेपासून दूर राहा. कोणत्याही व्यक्तीला देवासारखा अंधविश्वासाने मानू नका. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश. स्वामी समर्थांच्या शिकवणीत श्रद्धेबरोबर विवेकालाही महत्त्व दिले जाते. विश्वास ठेवा पण विचार करून. प्रेम करा पण स्वतःचा स्वाभिमान जपा. मदत करा पण स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कुंभ राशीसाठी सकारात्मक संदेश. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येऊ शकतात. जुनी अडचण सुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कामात नवीन दिशा मिळू शकते, परंतु योग्य संधी आणि चुकीचा मोह यातील फरक ओळखण्यासाठी संयम आवश्यक आहे. एक प्रेरणादायी कथा. एका संतांकडे एक तरुण आला. तो म्हणाला, महाराज, मी प्रत्येकावर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळी फसतो. संतांनी त्याला पाण्याने भरलेले मडके दिले. ते म्हणाले, हे डोक्यावर घेऊन गावभर फिरून ये. तो सुरक्षित परत आला. संत म्हणाले, रस्त्यात किती लोक दिसले? तरुण म्हणाला, मला कोणाकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळाला नाही. माझे संपूर्ण लक्ष मडक्यावर होते. संत हसले आणि म्हणाले, जीवनातही तसेच कर. लोक काय बोलतात यापेक्षा तुझे ध्येय जप. सर्वांवर विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य व्यक्ती ओळख. त्या दिवसापासून त्या तरुणाचे आयुष्य बदलले. मित्रांनो, हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नव्हता. श्रद्धा, विवेक आणि सावधपण यांचा समतोल राखण्यासाठी आहे. जर तुम्ही संयम ठेवला, योग्य निर्णय घेतले आणि सकारात्मक विचार केला तर कोणताही काळ अधिक चांगल्या प्रकारे पार करता येतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.